केंद्र सरकारने राज्य सरकारला थेट यादीच पाठवली। या 3 निकषात बसणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार। नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया। राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल होणार असून आयकर भरणारे, जास्त उत्पन्न असलेले तसेच विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींना आता रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही। केंद्र सरकारकडून अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठवण्यात आली असून त्यावर आधारित मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे। रेशन कार्ड मधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी मिशन सुधार ही मोहीम राज्यभर राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे। ही यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रकरणाची तपासणी केली जाते। ही कारवाई पुरवठा विभागाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम मानली जाते। यामुळे रेशन कार्ड मधील गैरव्यवहार रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। नवीन नियमानुसार काही विशिष्ट गटातील लोकांना रेशनवरील सवलतीचं धान्य मिळणार नाही। यामध्ये ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले, नियमित आयकर भरणारे आणि कंपन्यांमध्ये संचालक पदावर कार्यरत असलेले व्यक्ती यांचा समावेश आहे। अशा लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द केली जाणार नाही, मात्र त्यांना नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड या गटात वर्ग करण्यात येईल। यामुळे त्यांना सवलतीच्या दरात मिळणारे धान्य बंद केलं जाईल।